मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर येते। सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झालाय, त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। सीएसएमटी स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झालेला आहे आणि अनेक लोकल एकामागोमाग एक उभ्या राहिलेल्या आहेत। ही दृश्य आपण पाहतोय मुंबईमधून। तर सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झालाय, त्यामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि एकामागोमाग एक या लोकल उभ्या आहेत असंही दिसतंय। मध्य रेल्वेची वाहतूक आहे ती विस्कळीत झाल्याची माहिती समोर येते। अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। निखिल, आपण पाहतोय एकामागोमाग एक ट्रेन उभ्या आहेत, ही विस्कळीत नेमकी का झाली आहे वाहतूक आणि कधीपर्यंत सुरळीत होण्याची शक्यता? नक्कीच मध्य रेल्वेची वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली आहे आणि याचं कारण म्हणजे सीएसटी स्थानकाजवळ असलेल्या 2 सिग्नल हे फेल झाल्या कारणामुळे लोकल आहे ते सीएसटी स्थानकामध्ये येत नव्हती। स्टेशनवरती या लोकल पोहोचू शकत नव्हत्या, त्यामुळे हा जो संपूर्णपणे वाहतुकीला विलंब आहे तो आता या ठिकाणी पाहायला मिळतोय। तब्बल 1 तासासाठी हा जो बिघाड आहे तो झालेला होता, त्यामुळे सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्यामध्ये देखील तेवढाच वेळ गेला आणि 3:15 ते 3:30च्या दरम्यान हा बिघाड आहे तो दुरुस्त देखील करण्यात आलेला होता। मात्र अजूनही लोकल या ठिकाणी आहे ते प्रचंड उशिराने धावत आहेत। अर्धा ते 1 तास या ठिकाणी लोकल ट्रेन या सिग्नल यंत्रणांपासून त्यांना सिग्नल न मिळाल्यामुळे एकामागोमाग एक लोकल आहेत त्या सीएसटी स्थानकाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला। परंतु आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे, या ठिकाणी जो बिघाड आहे तो दुरुस्त केलेला आहे। परंतु ज्यावेळी हा संपूर्णपणे बिघाड झालेला होता त्यावेळी 1 तासाचा वेळ हा गेलेला होता, त्यामुळे अजूनही लोकल आहे त्या विलंबाने सुरू आहेत। मध्य रेल्वे याच्यावरती काम करते, लवकरात लवकर लोकलची सेवा आहे ती सुरळीत करण्याचा प्रयत्न ह्यामध्ये सुरू आहे। नक्कीच निखिल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। जो बिघाड झाला होता तो आता सुरळीत करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येते। निखिल, धन्यवाद।